आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं. पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो. हा कालपर्यंतचा भ्रम होता. आता आज त्यांचा भ्रम बदलला. आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो. उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? मी 91ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद्रराव देवकाते, आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. म्हणजे आम्ही काय नुसतंच आम्ही काय केलं? 31-32 वर्ष मी नुसतं शांत बसलो, काहीच मी केलं नाही. ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही. आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली, ज्याप्रमाणे तो चिपळूणचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत त्यांना पाडत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. काल मी मीडियाला पण सांगितलंय, नारायण राणेसाहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देऊ. त्यामुळे आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल. आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि राणे साहेबांना निवडून आणू, हा आमचा शब्द आहे. अरे काल मी कुठल्या तरी सभेत कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते, पण कोणीतरी आगाऊपणा केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली. मी जरांगे पाटलांचं नावच घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या. कधी मी कुणावर टीका केली नाही, आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडेची औलादे परत शब्द मागे घेतले. मला ज्याला बोलायचंय मी त्याला जोरातच बोलते, आणि ज्या बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला मला बोलायचंच नाही त्यांच्या विरोधात तर मी नाहीच बोलत. लेकिन आजकल जब क्लेम करते हैं हट गए तब बीवी को बना दिया, अब आजकल बाल बच्चा को अब पैदा तो बहुत कर दिया, इतना ज्यादा पैदा करना चाहिए किसी को बाल बच्चा, लेकिन उतना किया और उसी में कई गो बेटी को 2 बेटा को सबको लगा करके